नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत दीपक नावाची एक व्यक्ती. त्याला भुताटकीची बाधा झाल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग त्याच्यावरती ओढवले ते आपण आजच्या या भाईकथेच्या माध्यमातून आणि त्या भूतासंदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या आपण या भाईकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर दीपक नावाचा एक युवक, त्याने गावी शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईला त्याचा मामा राहायचा. त्या मामाकडे तो नोकरीच्या शोधासाठी म्हणून मुंबईला निघून गेला. 1-2 वर्ष त्याने इकडे तिकडे कंपनीमध्ये काम केलं, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि त्याच्या सुदैवाने गव्हर्मेंटच्या भरतीमध्ये त्याने ट्राय केलेला, ॲप्लिकेशन केलं आणि त्याला त्याच्या सुदैवाने नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर पुढच्या 2 वर्षात त्याने लग्न केलं. त्याला एक मुलगा झाला. आणि मुंबईमध्ये गव्हर्मेंट क्वार्टर्स असतात, म्हणजे जे सरकारी नोकर असतात त्यांच्या बिल्डिंग असतात, तिथे त्यांना राहायला शासनाच्या वतीने रूम मिळतात. त्याप्रमाणे त्याला रूम मिळाली होती. तर ती जी रूम होती, म्हणजे त्यांची जी बिल्डिंग होती, तो तळमजला, त्याच्यावरती 3 मजले आणि त्याच्यावरती टेरेस, असं तर एकंदरीत तो बिल्डिंगचं असं स्वरूप होतं. तर ह्याला जी खोली मिळाली ती 3ऱ्या मजल्यावरती कॉर्नरला मिळालेली आणि तिथूनच जो जिना जायचा तो टेरेसवरती जायचा. म्हणजे त्याच्यावरती टेरेस होतं आणि त्याच्या बाजूने त्या टेरेसवरती जाण्यासाठी जिना होता. तर असं एक त्या बिल्डिंगचं स्वरूप होतं. एके दिवशी काय होतं, सकाळी एका युवकाची डेड बॉडी त्या टेरेसवरती, म्हणजे ज्या ठिकाणी त्या दीपकची खोली होती त्याच्या बरोबर वरती एक डेड बॉडी मिळते. आणि मग इकडे तिकडे चौकशी होते. तर मग त्यानंतर त्यांना असं कळतं की बाजूच्या 2-3 बिल्डिंग सोडून एक बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमधला तो युवक होता. मग ते सगळं पोलीस केस वगैरे सगळं होतं, त्याचे घरचे येतात आणि मग ती डेड बॉडी सगळी वरून अशी खाली आणतात आणि मग ती हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी नेतात. तर पोस्टमॉर्टममध्ये असं करतं की त्याचा त्या ठिकाणी खून झाला होता म्हणून. तर खून झाल्यानंतर मग ह्यांना सगळ्या बिल्डिंगवाल्यांना सगळं टेन्शन आलं की टेरेसवरती खून झाला ना, तिथे बाजूलाच पाण्याची टाकी पण होती. तर हे सगळे टेन्शनमध्ये मग ते 2-4 दिवस सगळे भीतीच्या वातावरणातच सगळे लोक काढत होते की खून झाल्यानंतर कोणाच्या मनात भीतीही निर्माण होणारच. आणि त्यात करून या दीपकच्या घराच्या वरती, बरोबर टेरेसवरतीच, त्याच्या म्हणजे खोलीच्या वरती तो खून झाला होता. 2-4 दिवसांनी असं व्हायला लागलं की तो दीपक आणि सांगायला लागला की कोणतरी रात्री त्या टेरेसवरती ओरडते, वाचवा वाचवा, मला वाचवा. आणि कोणतरी धावते, म्हणजे त्या टेरेसवरती चालल्यानंतर थोडेसे व्हायब्रेशन होतात ना, तसं ते जाणवत होतं की वरती टेरेसवर कोणतरी धावते किंवा चालते आणि वाचवा वाचवा असा आवाज येत होता. तर असं त्यांना सतत त्या ठिकाणी व्हायला लागलं. त्याच्यामध्ये मग ही रात्री एकदा घरात गेल्यानंतर रूम उघडायची नाही, डायरेक्ट सकाळी उजाडल्यानंतर उघडायचा, असा तो त्यांचा एक दिनक्रम चालू झाला. मग आजूबाजूच्या लोकांना पण यांनी सांगितलं की असं असं होतं आहे, तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला समजतं का असं असं होतं आहे ते. तर बाजूचे लोक म्हणायला लागले की नाही, आम्हाला काय त्रास होत नाही. ह्यांना का त्रास होतो, कारण ह्यांच्याबरोबर वरती टेरेसवरती त्याचा खून झालेला, त्यामुळे ह्यांना तो त्रास होत होता. एके दिवशी तो दीपक आहे ना, कामावरून सुटतो आणि त्याच्या मित्राची हळद असते लग्नाची. त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी म्हणून तो कामावरूनच जातो आणि रात्री त्याला यायला उशीर होतो. म्हणजे 1च्या दरम्यान तो, आता 1 म्हणजे मुंबईला काहीच नाही, तर रहदारी सगळी चालू असते, थोडीफार कमी झालेली असते, गाड्या सगळ्या चालू असतात. त्यामुळे तो 1 वाजता घरी यायला त्या हळदीच्या कार्यक्रमातून निघतो. घरी येईपर्यंत त्याला 2 वाजता तो त्या बिल्डिंगच्या खाली येतो आणि जिन्याने वर आपल्या 3ऱ्या मजल्यावरच्या खोलीमध्ये जाण्यासाठी म्हणून चालत असतो. तर चालताना त्या काळोखामध्ये त्याला जो मुलगा मेलेला असतो, ज्याचा खून झालेला असतो, तो त्याच्या समोर चालतोय, त्याच्या पुढे त्या जिन्यावरनं असं त्याला दिसतं. तर हा घाबरतो आणि तिथे जिन्यावरती थांबतो. हा जेव्हा थांबतो ना,
तर तो जो पुढे चालणारा मुलगा आहे तो देखील थांबतो. ह्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते की आता वर जायचं की खाली जायचं, असं द्विधा अवस्थेमध्ये तो सापडतो. आणि नंतर काही क्षणात ना तो मुलगा त्याला दिसायचा बंद होतो. जसा दिसायचा बंद होतो तसा हा पटापट शिड्या पायऱ्या चढतो आणि आपल्या खोलीमध्ये जातो आणि बेल वाजवतो. त्या बेलला वाजवल्यानंतर त्याची बायको दरवाजावर त्या आतमध्ये, हा पूर्ण घामाघूम झालेला आणि हातपायाचे कापत होते. तर बायको त्याला विचारते की काय झालं, एवढे तुम्ही घाबरलात का, एवढ्या हातापायांना घाम का सुटला आहे तुमच्या? तर तो सांगतो की मी आता खाली तळमजल्याला आलो आणि जिना चढता चढता तो जो 8-10 दिवसापूर्वी मुलगा वारला आहे ना, खून झाला आहे, तो माझ्यासमोर त्या शिड्यांवरती माझ्या पुढे चालतो असा मला दिसायला लागला म्हणून. आणि खरोखरच तो दिसला मला आणि मी जेव्हा थांबलो तेव्हा तो पण थांबला. हे सगळं ऐकल्यानंतर तिचेही हातपाय थंडगार पडले, कारण ही घटना त्यांच्यासोबत 8 दिवस गेले होतच होती की त्या टेरेसवरती कोणतरी फिरते किंवा काय होतं हे त्यांना जाणवत होतं. दुसऱ्याच दिवशी ते एका मांत्रिकाकडे जातात आणि मांत्रिकाला सांगतात की असा प्रकार माझ्या बाबतीमध्ये होतो आहे, असं झालं आहे आणि तो मुलगा आम्हाला दिसतो किंवा आमच्या टेरेसवर फिरतानाचा आम्हाला आवाज येतो म्हणून. तर तो त्यांना काहीतरी असं तावीज वगैरे देतो आणि म्हणतो की हे तुम्ही तावीज गळ्यात बांधा आणि हा अंगारा लावा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. याच्यामध्ये ना तर सगळं केल्यानंतर मग एक 15 दिवस निघून जातात. ते 15 दिवस काही त्रास होत नाही. 15 दिवसांनी एक घटना अशी घडते की रात्री 12 वाजता तो दीपक उठतो आणि रूमचा दरवाजा उघडतो रात्री आणि निघून जातो. काही वेळाने त्याच्या पत्नीला जागे ते बघतो, तो हा अंथरुणावरती, हा गेला कुठे, मग शोधाशोध सुरू होते. तर तो कुठेच सापडत नाही. मोबाईल पण तो ठेवून जातो घरामध्ये, म्हणजे कॉन्टॅक्ट देखील होणार नाही. तर त्याचा मुलगा छोटा आणि ती बायको त्याला शोधण्यासाठी म्हणून इकडे तिकडे रस्त्यावरती त्याला बघतात. हाच कुठेच दिसेना. याला मग आजूबाजूच्या शेजाऱ्यांना उठवलं की असं हे गायब झालेत आणि मोबाईल पण नाही दिला. मग ते पण शोधायला लागले. तोपर्यंत रात्रीचे 1-1:30 वाजला. सगळेजण शोधतात, तो गेला कुठे, तर हा कुठेच सापडेना. आता सगळेजण पुन्हा घरी आली आणि ते त्याची वाट बघतात. तर काही वेळाने हा त्यांना वर त्या शिड्यांवरनं म्हणजे जिन्यावरनं वर येताना तो दीपक दिसला. मग ही जरा खुश झाली की हा कुठेतरी गेला असेल आणि काहीतरी आणायला गेला असेल म्हणून रात्री एवढ्या बाहेर पडला असेल. परंतु त्याने येताना ना काहीतरी काळा कापड आणि गळ्यामध्ये हार होते त्याच्या, म्हणजे असे गुलाबाचे गोंड्यांचे असे हार होते आणि एक काळा कापड त्याने असा पांघरलेला आणि तो तसा येत होता. तो वर आला तर ह्याने त्याला त्याचे जो हे बघितलं की गळ्यामध्ये हार घातले 2-4 आणि ते काळं कापड घेतले, डोक्याला एक काळं कापड गुंडाळलं आहे आणि हे सगळे चॅट झाले की असा काय याचा पेहराव, हा तर चांगला गेलेला जाताना आणि असा काय घालून आला. तर त्याला ते विचारतं, अरे हे काय घालून आला, शेजारी पण विचारायला लागले. तर म्हणाल कुठून आलास तू आता आणि हे काय करून आला आहेस तू, हे सगळं घालून काय आला आहेस. तो म्हणतो मी स्मशानभूमीमध्ये गेलेलो आणि स्मशानभूमीमध्ये हे सगळं काळं कापड मला मिळालं, ते मी गुंडाळलं आणि हार स्मशानभूमीतले जे प्रेतावरचे आहेत ते मी घालून आलो. आता सगळे शॉक झाले की असं काय बोलतोय हा. आणि त्याचे डोळे वगैरे दीपकचे लाल भडक झाले आणि तो असा रागिष्ट चेहरा झाला, त्याचा डोळे वगैरे मोठे झाले आणि लालबुंद चेहरा झाला. हे सगळे शॉक झाले की नक्कीच याला काहीतरी भूतबाधा झाली आहे. आणि तो घरात आला, त्याच्या बायकोने ते सगळे हार वगैरे काढले आणि कचराकुंडीत नेऊन टाकले. तो काळा कापड पण काढून घेतला आणि कचराकुंडीत टाकला. पण तो ह्याला रात्रभर झोप नाही. हा उठून तो स्मशानभूमीच्या रस्त्याच्या दिशेने जायला बघायचा. तर कसं ह्याला त्याने रात्रभर झोपवलं. पुन्हा मग ते दुसऱ्या दिवशी त्या मांत्रिकाकडे त्याची बायको आणि तो एक शेजारचा एक व्यक्ती गेले आणि त्यांनी ही सगळी घटना सांगितली. तर तो मांत्रिक म्हणायला लागला की तुमच्या एरियामध्ये की तुमच्या खोलीच्या जवळपास एखादा मृत्यू किंवा एखाद्या माणसाचा खून वगैरे झाला आहे का या 1 महिन्यामध्ये. तर ह्याने सांगितलं हो 1 महिन्यापूर्वी आमच्या टेरेसवरती एका मुलाचा खून झाला आहे. तर तो सांगायला लागला मांत्रिक त्यांना की त्या मुलाच्या प्रेतात्म्याची बाधा ह्याला झाली आहे. रात्री कधीतरी उशिरा त्याची आणि याची भेट झाली आहे आणि त्याची जी बाधा आहे ती याला झालेली आहे
आणि तो ह्याला त्रास देतो आणि तो याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो तर तुम्ही याला जर नाही सांभाळत आणि वेळेवर याच्यावर जर तुम्ही काही उपचार नाही केले तर हा त्याला घेऊन जाणार. तर त्याची बायको आणि तो शेजारचा जो माणूस होता तो सांगतो, तुम्ही काय उपाय असेल ते सांगा, आपण ते सगळे करू त्याच्यासाठी, पण त्याला ह्याच्यातून बाहेर काढा. तर तो मांत्रिक म्हणाला, एक काम करा, तुम्ही आज रात्री त्याला इकडे 11-11:30च्या दरम्यान इकडे घेऊन या आणि मग त्यानंतर काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मग हे सगळे घरी येतात आणि मग तिची बायको त्या शेजारी 2 व्यक्तींना एक विनंती करते की तुम्ही असं माझ्यावरती आता प्रसंग आला आहे तर मला थोडीशी मदत करा. मग त्याचे जे मामा असतात दीपकचे, त्यांना देखील त्याची मिसेस बोलून घेते की असं झालं आहे, तेव्हा तुम्ही या रात्री. आज त्यांच्यावर त्या मांत्रिकाने त्याला रात्री 11:30ला घेऊन बोलवलं आहे. मग हे सगळे त्याला रिक्षामध्ये टाकतात आणि त्या मांत्रिकाकडे घेऊन जातात. आता तो मांत्रिक गेल्यानंतर त्यांना सांगतो की तुम्ही इथे बसा आणि तो मांत्रिक काहीतरी असा पुटपुटत आणि माळं वगैरे जपत असं काहीतरी असतं आणि छोटंसं होमकुंड असतं त्याच्यामध्ये तो काहीतरी असं टाकत असतो आणि त्यानंतर ती आगीच्या ज्वाळा वरती येत असतात. तर तो सांगतो की त्याला घेऊन माझ्यासमोर इथे बसवा म्हणून. तो दीपक, त्याच्या अंगामध्ये एवढी ताकद आलेली ना की तो त्याच्यापर्यंत जाईच ना. हे 2-3 जण त्याला खेचून तिथपर्यंत त्या बाबापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात त्याला समोर बसवण्यासाठी, पण तो कसाच जात नव्हता. तो म्हणतो, मी जाणार नाही, मी येणार नाही, मला घरी सोडा, मला त्या स्मशानभूमीत जायचं आहे, मला स्मशानभूमीत जायचं आहे, मला तो बोलवतोय, मला सोडा, असं तो बोलत होता. तसे हे घट्ट त्याला पकडत होते. तो काही येईना. इतक्यात तो जो मांत्रिक होता, जो बाबा होता, तो उठला आणि त्याने एक लिंबू घेतलं आणि त्याच्या डोक्यावरती ठेवलं. जसं लिंबू त्याच्या डोक्यावरती ठेवलं ना, तो तसा खाली बसला आणि थोडाफार शांत झाला. तरी त्याला ते 2-3 जण धरून राहिले आणि त्यानंतर त्या मांत्रिकाने एक सुरी घेऊन त्याच्या डोक्यावरती ते लिंबू ठेवून त्या लिंबाचे 2 भाग केले आणि त्या लिंबाला दाबलं वरून हाताने आणि त्याचा रस पूर्ण त्याच्या डोक्यावरून असा खाली मांडीपर्यंत आला आणि त्यानंतर तो शांत झाला. शांत झाल्यानंतर मग त्याने सांगितलं त्याच्या घरच्यांना, म्हणजे त्याच्या मिसेसला, त्याच्या मामांना आणि त्याच्या बरोबर जे 2 शेजारी आले त्यांना त्या मांत्रिकाने सांगितलं की याला तुमच्या टेरेसवरती जो खून झाला आहे ज्या मुलाचा, त्याची याला बाधा झाली होती आणि आता तो सही सलामत याच्यातून सुटला आहे. जर तुम्ही माझ्याकडे वेळेवर नाही आला असता तर याला तो 100% घेऊन जाणार होता. स्मशानभूमीच्या दिशेने जाणं म्हणजे 100% याचा मृत्यू त्याच्यामध्ये होणार होता, पण वेळेवरती तुम्ही आलात म्हणून हा वाचला, असं त्या मांत्रिकाने सगळ्यांना समजावून सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने तावीज आणि अंगारा दिला आणि ते सगळं घेऊन आणि त्याला घेऊन ते सगळेजण घरी आले आणि घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशीपासून हळूहळू त्याची तब्येत सुधारत गेली आणि अचानक तो असा घरातून निघून जायचा, ते सगळं पूर्ण बंद झालं. परंतु आजही तो दीपक किंवा त्याची मिसेस आजही सांगतात की अमावास्येला त्यांच्या टेरेसवरती वाचवा, मला वाचवा, मला जगायचं आहे, असा मोठमोठ्याने आवाज येतो आणि टेरेसवर कोणतरी धावल्याचा पायांचा आवाज येतो किंवा जाणीवही होते, असं ते आजही सांगतात. मग काही वर्षांनी मग 1 वर्षभर त्यांनी त्या रूममध्ये काढलं आणि त्यानंतर मग त्यांनी ती खोली सोडली आणि दुसरीकडे मग ती शिफ्ट झाली. तर मित्रांनो, अशी एक घटना या दीपक नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेली, ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कथा आवडली असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि आजच जर तुम्ही या चॅनलला आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.